वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंगनिदान केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या पथकाला मिळाली होती। त्यानंतर त्यांनी रात्री छापा टाकला तेव्हा 5 गर्भवती महिला गर्भलिंगनिदान करताना आढळल्या। त्यामुळे आरोग्य विभागानं हे सोनोग्राफी मशीन सील केलंय। तसंच गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टर रजनी राठोड यांच्यावरती सुद्धा गुन्हा नोंदवलाय। राठोड मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान होत असल्याची गुप्त माहिती आरोग्य विभागाला मिळालेली होती। त्यानंतर 6 सदस्यांच्या पथकानं सापळा रचला आणि एका गर्भवती महिलेला रुग्ण म्हणून रुग्णालयात पाठवले। तिथे तिची भेट एका एजंटची झाली, ज्यानं तिला आश्वासन दिलं की लिंग निदान केलं जाईल आणि त्यासाठी 20,000 रुपये आकारले जातील। त्या बनावट गर्भवती महिलेनं संपूर्ण प्रकरण आरोग्य विभागाच्या 6 सदस्यांना सांगितलं। रुग्णालयावरती छापा टाकल्यानंतर 5 गर्भवती महिला रुग्णालयात बसलेल्या आढळल्या। त्यापैकी 2 गर्भवती महिला बुलढाणा जिल्ह्यातील, 2 अकोला जिल्ह्यातील आणि 1 वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरामधली होती। वरिष्ठांना छाप्याची माहिती दिल्यानंतर आरोग्य विभागाच्या विभागीय पथकानं सोनोग्राफी मशीन सील केलंय। आरोग्य विभागाच्या पथकानं एजंटकडनं 60,000 रुपये आणि 5 मोबाईलही जप्त केले।